नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 16 मे 2026च्या चालू घडामोडींच्या या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचं आहे ते आपण आज अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत डिकोड करणार आहोत. वेळ न दवडता थेट आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. सर्वांत आधी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि एकाच ठिकाणी असलेले हे महत्त्वाचं रिव्हिजन पाहूया. अलीकडेच झालेल्या राजकीय बदलांवर नेहमीच प्रश्न विचारले जातात. आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. तमिळनाडूमध्ये सी विजय तर पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी हे नवे चेहरे आहेत. आणि हो, पुदुचेरीमध्ये एन रंगास्वामी चक्क 5व्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. ही माहिती तुमच्या नोट्समध्ये नक्की ॲड करा, खूप फायद्याची ठरेल. आज आपण संपूर्ण माहिती 5 मुख्य भागांत विभागून बघणार आहोत. राज्य आणि राष्ट्रीय उपक्रम, पर्यावरण आणि विज्ञान, काही महत्त्वाच्या नियुक्त्या आणि क्रीडा विक्रम, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि शेवटी मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस. तर सुरू करूया आपल्या पहिल्या विभागापासून, राज्य आणि राष्ट्रीय उपक्रम. सध्या प्रचंड चर्चेत असलेलं सेहत किंवा सेहत मिशन. आता विचार करा, आजार झाल्यावर गोळ्या औषधं घेण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून अन्नातूनच योग्य पोषण मिळालं तर? अगदी हाच विचार करून ICMR आणि ICAR या 2 मोठ्या संस्थांनी मिळून हे मिशन सुरू केलंय. कृषी क्षेत्रातील प्रगतीला थेट पोषणाशी आणि आरोग्याशी जोडणारा हा एक खऱ्या अर्थाने गेम चेंजर उपक्रम आहे. आता थोडं राज्यांकडे वळूया. पश्चिम बंगालने त्यांची जुनी लक्ष्मीर भांडार योजना अपडेट करून अन्नपूर्णा भांडार योजना आणली आहे. यातून पात्र महिलांना थेट 3,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. म्हणजे महिलांचं आर्थिक सक्षमीकरण अगदी तळागाळातून होत आहे. दुसरीकडे तेलंगणा पोलिसांनी एक अतिशय भक्कम मोहीम आणली आहे, स्टँड विथ हर. रस्त्यावर किंवा कुठेही महिलांचा छळ होताना दिसला तर पुरुषांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता तिथे सक्रियपणे विरोध करायला हवा, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातंय. समाजाच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे. अध्यात्म आणि शांततेच्या बाबतीत एक मोठी अपडेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कर्नाटकच्या बँगलोरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग मेडिटेशन टेम्पलचं उद्घाटन केलं. हे काही साधं मंदिर नाहीये, तर जागतिक स्तरावरचं आध्यात्मिक शांततेचं केंद्र बनवण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे संस्थेची 45 वर्षे आणि श्री श्री रविशंकर यांचा 70वा वाढदिवस असा हा दुहेरी योग साधून हे उद्घाटन झालंय. पुढे वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, पर्यावरण आणि विज्ञान. इथे काही अत्यंत रंजक गोष्टी पाहायला मिळतील. तंत्रज्ञान पर्यावरणासाठी कसं काम करू शकतं याचं हे उत्तम उदाहरण बघा. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भारतातील पहिलं कार्बन शोषक शेवाळ वृक्ष म्हणजे एक स्मार्ट आर्टिफिशियल डिव्हाइस लावलं गेलंय. आणि याची ताकद ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हे एकटं यंत्र तब्बल 25 मोठ्या नैसर्गिक झाडांइतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. म्हणजे वर्षाला 1.5 टन आणि त्याबदल्यात चक्क 1 टन ऑक्सिजन देतं. आहे की नाही कमाल? आणखी एक अतिशय गरजेचं पाऊल, भारतातील पहिलं मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र झारखंडच्या पलामू व्याघ्र प्रकल्पात उभारलं जातंय. आता हे महत्त्वाचं काय आहे, कारण मानवी वस्ती आणि हत्ती यांच्यात वाढलेला संघर्ष टाळण्यासाठी हे केंद्र चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचा वापर करणार आहे. यातून डेटाचं ॲनालिसिस करून अचूक उपाय शोधले जातील. परीक्षेसाठी पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड हे नाव पक्क लक्षात ठेवा. 100 गिगावॅट हा आकडा नीट लक्षात ठेवा. हे भारताचं 2047 सालापर्यंतचं अणुऊर्जा निर्मितीचं भव्य टार्गेट आहे. आजच्या घडीला आपण फक्त 8.8 गिगावॅटवर आहोत, जे 25 कार्यरत अणुभट्ट्यांमधून येतं. म्हणजे विचार करा, येत्या काही दशकात आपल्याला किती मोठी उडी घ्यायची आहे. आणि हीच मोठी उडी घेण्यासाठी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणजेच SMRची भूमिका अत्यंत निर्णायक असणार आहे. TERIच्या नवीन अहवालानुसार हे 100 गिगावॅटचं टार्गेट गाठण्यासाठी भारताला तब्बल 23 ते 25 लाख कोटी रुपयांची महाकाय गुंतवणूक करावी लागणार आहे. हे रिॲक्टर आकाराने छोटे आणि अधिक प्रगत असतात, त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील ही भविष्याची गरज आहे. चला आता बघूया तिसरा विभाग, अलीकडच्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या आणि एक ऐतिहासिक क्रीडा विक्रम. बरं, परीक्षेत मार्क कुठे जातात माहिती आहे? अशा कन्फ्युजिंग प्रश्नांवर. इथे बघा, पश्चिम बंगालच्या नवीन मुख्य सचिवपदी मनोज अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे. पण आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश अग्रवाल. नावात साधर्म्य असल्यामुळे इथे सिली मिस्टेक होऊ शकते. त्यामुळे ही 2 नावं क्लिअर कट डोक्यात फिट बसवा. 2026 मधल्या काही अतिशय VIP नियुक्त्यांची ही लिस्ट आहे. यात सगळ्यात हायलाइटेड पॉइंट म्हणजे CBIचे डिरेक्टर प्रवीण सूद यांना मिळालेली 1 वर्षाची मुदतवाढ. याशिवाय राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरिवंश नारायण सिंग,
नॅस्कॉमचे अध्यक्ष श्रीकांत वेलमकरनी आणि सगळ्यात महत्त्वाचं NS राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढचे CDS म्हणून नियुक्ती झाली आहे. ही सगळी नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. क्रीडा क्षेत्रात 9 हा आकडा आता इतिहासात कोरला गेलाय. IPLमध्ये तब्बल 9 शतक ठोकणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरलाय. या रेकॉर्डच्या निमित्ताने हेही लक्षात असू द्या की IPLमधलं सर्वात फास्ट शतक क्रिस गेलच्या नावावर आहे आणि सर्वात कमी वयात शतक मारणारा खेळाडू वैभव सूर्यवंशी आहे. पण 9 शतकांचा हा माइलस्टोन खरोखरच अफाट कामगिरी आहे. आता भारताबाहेर काय चाललंय ते पाहूया. आपला चौथा विभाग आंतरराष्ट्रीय घडामोडी. ग्लोबल स्टेजवर 2 मोठे नेतृत्व बदल झालेत. युगांडाच्या राष्ट्रपतीपदी योवेरी मुसेवेनी यांनी शपथ घेतलीय, तर युरोपमध्ये हंगेरी देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून पीटर मगार यांनी सूत्र हाती घेतलीयत. आंतरराष्ट्रीय संबंध आणि नियुक्त्यांवर जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ही नावं रडारवर असायलाच हवेत. आणि तुमचं पाठांतर सोपं करण्यासाठी आम्ही ही 2026 मधल्या नवनिर्वाचित पंतप्रधानांची एक मास्टर लिस्ट तयार केली आहे. सुदानचे कामिल अल तय्यब इद्रिस, पोर्तुगालचे लुईस मॉन्टेनेग्रो आणि जपानचे सनाए ताकाईची हे सगळे महत्त्वाचे नेते आहेत. एकाच ठिकाणी असल्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी फक्त एकदा नजर मारली तरी तुमचं उत्तम रिव्हिजन होईल. आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. मे महिन्यातले महत्त्वाचे दिवस. एक क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 1 मेला कामगार दिवस आणि उज्ज्वला दिवस. त्यानंतर 3 मेला आपण वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे पाहतो. 8 मेला जागतिक रेडक्रॉस दिवस आहे आणि मग 11 आणि 12 मे जे अतिशय महत्त्वाचे आहेत, अनुक्रमे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्राचे हे एक महत्त्वाचं सेलिब्रेशन आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मे हा जागतिक दूरसंचार आणि उच्च रक्तदाब दिवस म्हणून पाळला जातो. 21 मेला दहशतवाद विरोधी दिवस आणि 22 मेला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी डे म्हणजे जैविक विविधता दिवस. आणि शेवटी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. जाता जाता एक जबरदस्त प्रश्न खास तुमच्या सर्वांसाठी. भारताच्या कोणत्या शेजारील देशामध्ये सध्या गेल्या काही दशकांमधली गोवर किंवा मिसल्स आजाराची सर्वात भयंकर साथ पसरली आहे? ऑप्शन्स आहेत पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका की नेपाळ. थोडं रिसर्च करा आणि याचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. रोज असं रिसर्च केल्यानेच फॅक्ट्स डोक्यात पक्के बसतात. आजचं हे विश्लेषण कसं वाटलं तेही सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा.